महानगरपालिकेची निवडणूक आता ऐन 2 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 14 मधील ॲडव्होकेट रीमाताई खरात. त्या पेशाने वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत. अशाच एखाद्या उच्च शिक्षिताला उमेदवारी जर मिळाली तर नक्कीच ते प्रभागाचा चांगला विकास करू शकतात, असं कालही आमच्या प्रेक्षकांनी सांगितलं होतं. आणि त्यासोबत रीमाताई खरात आपल्यासोबत आहे. ताई, प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. कुठला मुद्दा घेऊन आज आपण उमेदवारी दाखल केलेली आहे? ॲक्चुअली मी पूर्वीपासून सामाजिक कार्यामध्ये आहे. पूर्वीपासून मी सोशल वर्क करते आणि सोशल वर्क करत असताना सत्तेची सुद्धा फार गरज होती. कारण बऱ्याच गोष्टीमध्ये कुठेतरी मग प्रॉब्लेम क्रिएट होत होते. आता अधिकाऱ्यांना आम्हाला लोकांच्या सुविधा सांगत असताना कुठेतरी अधिकार पण आवश्यक होते. त्याच्यामुळं मी नक्कीच निवडणुकीला उभी राहिलेली आहे. आणि स्त्रियांची सुरक्षितता मला खूप महत्त्वाची वाटते आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या एवढीच स्त्रिया उद्योजिका होणं जास्त आवश्यक आहे. स्त्रिया स्वावलंबी होणं, त्यांच्या पायावर उभं राहणं जास्त आवश्यक आहे. आणि जो काही नशा करणारा तरुण वर्ग आहे हा खरोखर हा उदासीन झालेला वर्ग आहे, हा बेरोजगार वर्ग आहे. आणि ह्या बेरोजगार वर्गासाठी उद्योजक त्यांना निर्माण होणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठी उद्योगधंदे उभा करणं आवश्यक आहे. ह्यावर माझा अधिक भर असेल. आणि माझी अपेक्षा असेल की पूर्ण प्रभाग क्रमांक 14 मध्ये CCTV कॅमेरे असावेत, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना सुरक्षित वाटेल. घरदारं, आपले लहान लेकरं, स्त्रिया सगळेच काही सुरक्षित असतील. असे बरेच ठिकाणी आहेत की नाले जे आहेत ते उलट दिशा झालेली आहे आणि सगळे नदी नाल्या म्हणजे नाले अक्षरशः घाण नद्यासारखं वाहत आहे. अक्षरशः लहान लहान लेकरांनी सुद्धा काही प्रॉब्लेम सांगितले. अगोदर जे नगरसेवक जिथं होते त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. नक्कीच महावीर ढक्का आहे, अशोकअण्णा पांगरकर आहेत, माझे मिस्टर संदीप खरात आहेत, शशिकांत घुगे आहेत. ह्या लोकांनी फार चांगलं काम केलेलं आहे. पण अजून उर्वरित कामं जे आहेत हे उर्वरित कामंसुद्धा होण्याची खूप गरज आहे. ज्यामध्ये काही रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, मंदिरं, विहार, चर्च हे सुद्धा अर्धे अधुरे काही कामं पडलेले आहे. हे अर्धे अधुरे कारण हे लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि श्रद्धास्थान नक्कीच चांगलं प्रफुल्लित असायला हवं. तर हे कामं आता गोकुळनगरीमध्ये श्रीकृष्ण मंदिराचं जे काही काम आहे तिथं उभं राहायला लेडीजला जागा नाही, ते काम होणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी असे अधुरे कामं आहेत. हे सगळे कामं आम्ही जातीनं लक्ष घालून नक्कीच पूर्ण करणार आहे. नक्कीच ताई. तरुण जी बेरोजगार आहेत, जे आपल्या प्रभागामध्ये, त्यांच्यासाठी काय सुविधा तुम्ही उपलब्ध करून देणार आहात? तरुण आमचं एक असं ठरलेलं आहे की तरुणांसाठी उद्योगधंदे निर्माण करायचे आहेत, स्त्रियांसाठी उद्योगधंदे निर्माण करायचे आहेत, दिव्यांगांसाठी निर्वाह भत्ता त्यांना द्यायचा आहे आणि जे काही वृद्ध आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचं म्हणजे सगळ्या अगदी लहान लेकरांसाठी ज्या काही अंगणवाड्या, संस्कार केंद्र हे सुद्धा आम्ही करणार आहोत. म्हणजे इलेक्शनला उभं राहताना एक आराखडा तयार केलेला गेला होता. मी स्वतः एक आराखडा निर्माण केला होता की 0 वया गटापासून अगदी जे काही 60चे 70चे 80चे जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही काम करणार आहोत. जसं लहान लेकरांसाठी आम्ही अंगणवाडी शाळा वगैरे जसं करणार आहोत, त्याचप्रमाणे जो तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी उद्योगधंदे उभे करणार आहोत. उद्योगधंद्यासाठी अक्षरशः फडणवीस साहेबांपासून सगळेजण BJP जे आहेत तरुणांसाठी उद्योगधंदे उभा करण्यामध्ये जास्तीत जास्त अग्रेसर आहे आणि त्यांची स्वतःची पक्षाची इच्छा असणं खूप महत्त्वाचं आहे. इथं असं आहे की पक्षाची इच्छा आहे की उद्योगधंदे उभारले पाहिजे. म्हणून तरुण जो काही नशाकडे वळलेला आहे, हा नशाकडे वळलेला तरुण नशा करताना अक्षरशः मग क्रिमिनल माइंडनं चालतो आणि ते समाजासाठी खूप घातक आहे. म्हणून त्यांना नशेपासून परावृत्त जर करायचं असेल तर त्यांना उद्योगधंदे उपलब्ध करून दिले पाहिजे. म्हणजे समाज देखील सुरक्षितता राहतो, गुन्हेगारीसुद्धा एक प्रकारच्या आटोक्यात येते. आणि त्यासाठी आम्ही नक्कीच उद्योगधंद्याचे कामं करणार आहोत. स्त्रियांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अनुदानंसुद्धा मिळणार आहेत आणि विविध उद्योगधंद्यावर आमचा जास्तीत जास्त भर असणार आहे. नक्कीच ताई. आपल्या प्रभागात आता तुम्ही जे फिरताय, सगळ्या प्रभागात तुमचे फिरणं झालेलं आहे म्हणता तुम्ही. हो. तर यामध्ये प्रामुख्याने कुठल्या गोष्टी अद्यापही झालेल्या नाही आणि त्याच्यावरती मेन फोकस तुम्ही करणार आहात? बरं. अशा काही शाळा आहेत ज्या शाळांची आजही दुरावस्था आहेत. तर त्या शाळांचे जे प्लेग्राऊंड नाही आहेत, त्यांना अक्षरशः खडे आहेत. लहान लेकरं चालताना त्यांच्या पायाला खडे टोचतात अक्षरशः ग्राउंडमध्ये. तर आम्ही शाळा विकसित करणार आहोत आणि अशा काही ओपन स्पेस आहेत की त्या ओपन स्पेसमध्ये छानपैकी लेकरांसाठी त्या डेव्हलप करता येऊ शकतात लेकरांना. कारण लेकरं आजकाल घरात बसून फक्त मोबाईल खेळत आहेत, त्यांना जागा उपलब्ध नाहीत. आपले लेकरं जर आपल्याला उद्याचं भविष्य जर संरक्षित करायचं असेल तर लेकरांसाठी खेळणं,
त्यांना 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 जे आहे तर गार्डन वगैरे सगळं अवेलेबल असणं पण आवश्यक आहे. म्हणजे लहान लेकरांसाठी हा आमचा विचार आहे आणि जे काही मोठे आहेत त्यांच्यासाठी उद्योगधंदे, स्त्रियांसाठी उद्योगधंदे आणि माझ्या दिव्यांग बांधवांसाठी, बहिणींसाठी अगदी प्रत्येक महिन्याला त्यांना निर्वाह भत्ता आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वृद्धांना, असा आम्ही सगळ्यांचाच विचार यामध्ये केलेला आहे. रस्ते, नाल्या हा तर आपला हा मूलभूत गरजा तर सगळ्यांना मिळाला पाहिजे. कारण दुरावस्था ही आहे, लोक एकीकडे टॅक्स भरत आहेत, घराचे टॅक्स भरतात आणि त्यांना सुविधा मात्र मिळत नाहीत. नाही, टॅक्सचाच मुद्दा जो काढला ताई तुम्ही, आपल्यात जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स आपली महानगरपालिका येते. ही पण ओरड लोकांमध्ये आहे. जवळपास बराचसा टॅक्स आहे, त्यामध्ये काही कमतरता होईल का नागरिकांना? त्याबद्दल काय सांगा? मी खरोखर मतदार लोकांशी, अगदी मतदारांशी माझ्या सहमत आहे. कारण ज्या ज्या प्रमाणात टॅक्स वसूल केला जातो तो सुविधा मिळत जास्त टॅक्स वसूल केला जातो आणि सुविधा मात्र खरंच मिळत नाही. अक्षरशः म्हणजे मी बऱ्याचदा आयुक्तांकडे तक्रार केलेली होती की खूप असं एखाद्या ठिकाणी असा बऱ्याच ठिकाणी असा कचरा साचलेला असतो आणि जेव्हा कचरा साचलेला असतो तेव्हा मी बऱ्याचदा त्यांना म्हणाले की तुम्ही डस्टबिन द्या. तर त्यांचं म्हणणं आहे की डस्टबिन मुक्त जालना आहे. अरे बाबा, डस्टबिन मुक्त जालना आहे तर मग लोकांनी, तुम्ही जर घंटा गाडी जर वेळेवर पाठवत नसाल तर मग लोकांनी घरामध्ये कचरा साचवायचा का? आणि 2 दिवस घरामध्ये कचरा जर साचला तर तो सडतो, वास सुटतो. त्यामुळं रेग्युलर घंटा गाडीसुद्धा येणं फार आवश्यक आहे. आणि आता जर आपण बघितलं तर पाण्याचं जे आहे तर पाण्याचा टॅक्स जो आहे तो प्रत्येकी 10,000 रुपये टॅक्स सगळ्यांना दिलेला आहे. वास्तविक पाहता असेही काही घरं आहेत जिथे झोपडपट्ट्यांसारखे काही घरं आहेत जिथे नळच नाही. काही ठिकाणी नळ आहे तर त्या नळांना पाणीच येत नाही. असं असताना सरसगट 10,000 रुपये लावलेले आहेत. काही लोक 300 रुपये रोज कमवतात आणि त्यांची डिमांड अशी आहे महानगरपालिकेची की आम्हाला 10,000 रुपये एकदाच द्या. आता कलेक्टर मॅडमनी ते 7,500 रुपये केलेले, पण 300 रुपये रोज कमवणारा माणूस 7,500 रुपये का होणार एका मुठीनं कसा देऊ शकतो? त्याच्यामध्ये पैशाची कपात होणं आवश्यक आहे आणि ते एका टप्प्याटप्प्यात त्यांच्याकडून घेणं हे आवश्यक आहे. आणि टॅक्स जो आहे तो अतिरेकी टॅक्स लावलेला आहे, हा टॅक्ससुद्धा कमी करणं आवश्यक आहे आणि त्या घेतल्या टॅक्सच्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त सुविधा देणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. ताई, याच्यामध्ये तर टॅक्सचं तुम्ही बोलला आहात, तर पाणी तर 8 ते 10 दिवसाला येतं आहे. हे तर आपलं सरकार आलं किंवा आपण जर आलात तर नेमकं आपल्या जनतेला काय सांगणार? किती दिवसांनी पाणी देणार? बऱ्याचशा लोकांची ओरड आहे की कमीत कमी 2 दिवसाला तरी पाणी मिळायला पाहिजे प्रभागामध्ये. त्याच्यावरती काही काम करणार आहात का? नक्कीच. आता आपण बघितलं तर 10-10, 12-12 दिवसाला पाणी येतं. आता आमचं जे सरकार आहे तर आमच्या सरकारचं म्हणणं आहे की रोज रोज पाणी येईल, परंतु मी जास्त शब्द देणार नाही. कारण माझी सवय आहे की जो शब्द देतो तो पाळलाच गेला पाहिजे. तर असं 2 दिवसाला तरी 100% 2 दिवसाला पाणी असेल आणि सर्वच ठिकाणी पाणी असेल. मी परवाला महानगरपालिकेमध्ये सुद्धा बोलले की कारण काही असे ठिकाण आहे ज्यांच्या नळाला अगदी पाणीच येत नाही, तर ते उंचवटे झालेले, तिथं नवीन वॉल टाकण्याची गरज आहे, म्हणजे सगळीकडे पाणी जाईल. तर अशा जिथे नळांना पाणी जात नाही आणि टॅक्स भरावा लागतो अशा ठिकाणी सुद्धा पाणी, प्रत्येक नळाला पाणी हे गेलंच पाहिजे आणि पाणी हे दर 2 दिवसाला आलंच पाहिजे. आणि मी महिला आहे त्यामुळं महिलांच्या बारीक बारीक समस्या मी चांगल्या प्रकारे समजू शकते आणि सगळे प्रभागामध्ये फिरत असताना सगळेच प्रॉब्लेम लक्षात आलेले आहेत. अगदी लहान लहान लेकरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत स्त्रियांनी वगैरे सगळ्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगितलेले आहे. आत्ताच आम्हाला भैयानी एक प्रॉब्लेम सांगितला की मंदिर आहे आणि मंदिरामध्ये जे बसण्याची चेअर वगैरे असाव्या लागतात त्या चेअर नाही. मग लोक श्रद्धेनं तिथे येतात तर त्यांनी बसायचं कुठं? मग त्यामुळं आम्ही मंदिराकडे सुद्धा, विहाराकडे, चर्चकडे तेवढंच जातीनं लक्ष देणार आहोत. म्हणजे अगदी सुजलाम सुफलाम माझा प्रभाग 14 नंबर हा समस्यामुक्त असेल याची मी 100% ग्वाही देते. नक्कीच. ह्या होत्या प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपच्या उमेदवार रीमाताई खरात यांनी महिलांसाठी, तरुण मुलांसाठी आणि बेरोजगारासाठी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन देणे. येणाऱ्या काळात त्या आल्यानंतर त्या नक्कीच याच्यासाठी पाठपुरावा करतील अशीच त्यांनी ग्वाही सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.